जिल्ह्यातील उजनी धरण 100% भरले आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी देगाव कालव्याच्या कामाची पाहणी केली आणि सिंचनासाठी पाणी लवकरात लवकर सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। प्रकल्पाच्या लाभक क्षेत्रातही पिकायोग्य पर्जन्य झाले आहे, परंतु अद्याप गावतळी, पाझर तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प यामध्ये पुरेसा पाणी साठा झालेला नाही। त्यामुळे आताच पाण्याचे नियोजन करावे, त्यासाठी लवकरात लवकर सिंचनासाठी पाणी सोडावे अशा सूचना आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। कालव्याच्या पहिल्या किलोमीटर मधील भरावाचे किरकोळ काम आणि रेल्वे रूळ ओलांडून येणारा जलसेतू कालव्याच्या शेवटच्या स्लॅबचे काम 15 दिवसात पूर्ण होईल। प्रतापनगर तांड्याजवळ असणाऱ्या सोरेगाव तलावाचा नाला ओलांडण्याचे काम 1 महिनाभरात पूर्ण करून कालव्याच्या 28 किलोमीटर पर्यंत सिंचन चाचणीसाठी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता कोंडेकर आणि सहाय्यक अभियंता मुजावर यांनी दिली। चालू कामे पूर्ण होताच 15 सप्टेंबरच्या आसपास देगाव कालव्याच्या 28 किलोमीटर पर्यंत चाचणी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल असे प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांना दिली। यावेळी रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, अतुल गायकवाड व अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।